आजपासून आपल्या सगळ्या शेळ्यांना घास टाकायचा बंद, कारण की आपल्याला पूर्ण घास आता काढून टाकायचा आहे। तर कृष्णारी मंडळी, झालंय असं की मावा इतका जबरदस्त पडलाय ना, पहिलं मला रोगरचं औषध मारावं लागणार याच्यावरती। काय झालं, सकाळी सकाळी मी शेळ्या सोडल्या, राजहंसच्या पिल्लाकडे चक्कर मारून यावं तर बघतोय मस्तपैकी राजहंस पिल्लू त्याच्या आईच्या पंखा खाली जाऊन मस्त गरमीला बसलं होतं। एक पिल्लाचं काय चालू होतं काय माहिती, त्यांचं सगळ्यांचं आवरून बाबाकडे आलो तर बाबाची इकडे पाईपलाईन बी एकदम ओके मध्ये झाली होती बरं का। पण तेवढ्यात आहे ना, मला जायचं होतं मोरुंडीच्या वावरात, कारण की आजी पण आले होते, आम्हाला सगळं ते गच पण पेटून द्यायचं होतं, जे काँग्रेस वगैरे काढलं होतं ना आपण हरभऱ्याच्या वेळेला, ते सगळं पेटून दिलं। आजीला सोडायला गोठ्यावर गेलो होतो तर बघतोय म्हशीची फुलमजा चालली भो, नुसतं चरायचंच काम चाललंय तिचं मस्तपैकी। आपल्या घरी आलो तर बघतोय आजीच्या पापड्या पण झाल्या त्या सगळ्या बाजरीच्या, इतक्या टेस्टी लागतात ना भाऊ। त्या 2-4 खाल्ल्या, घासाकडे आलो होतो घास कापायला तर बघतो इतका जबरदस्त मावा पडलाय, भोपायला याच्यावर फवारा मारून घेतो। पण त्याच्या आधी ना आपलं पाखरांचं आणि त्यांचं आवरून घ्यायचं होतं मला। इकडे शेडवर आलो होतो मी तर राजवंची पिल्ला आणि ते मादाला पण बाहेर सोडलं होतं, मस्त पवत होते भोते। आता चला मी फवारा मारून घेतो, तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला।